आंबोलीसह दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात अतिशय मर्यादित प्रदेशात सापडणारा हा साप आहे संकटग्रस्त खैरी खापर खवल्या। मात्र आता या सापाच्या अधिवासाचा विस्तार झालाय। या विस्तारामुळे या सापाची IUCNच्या लाल यादीतील श्रेणी ही एंडेंजर्ड मधून नियर थ्रेटन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। खापर खवल्या हा प्रामुख्याने एक बिनविषारी साप आहे, ज्याला इंग्रजीत शील टेल स्नेक म्हणतात। या सापाच्या शेपटीच्या टोकावर मातीच्या भांड्याच्या तुकड्यासारखे खडबडीत आणि कडक खवले असतात, त्यामुळेच या सापाला खापर खवल्या हे नाव मिळालंय। हे साप प्रामुख्याने जमिनीखाली किंवा ओल्या मातीत राहणं पसंत करतात, सहसा पावसाळ्यात दिसतात। हे साप अत्यंत दुर्लक्षित असल्यामुळे शील्टेड मॅपिंग प्रोजेक्ट या सिटीजन सायन्स प्रकल्पाच्या अंतर्गत संशोधकांचा एक गट त्यावर अभ्यास करतोय। या अभ्यासामध्ये खैरी खापर खवल्यासह पश्चिम घाटातील 12 खापर खवल्या सापांच्या भौगोलिक अधिवास क्षेत्राचे निरीक्षण करण्यात आले। यावेळी काही खापर खवल्या सापांचे अधिवास क्षेत्र वाढल्याचे तर काहींचे कमी झाल्याचे निदर्शनास आले। अधिवासाचे भौगोलिक क्षेत्र वाढलेल्या खापर खवल्यांमध्ये संकटग्रस्त खैरी खापर खवल्या सापाचा समावेश आहे। 2016 साली खैरी खापर खवल्या या सापाची अचूक ओळख पटवून त्या संदर्भातील शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला। या प्रजातीला सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे यांचे नाव देण्यात आले। त्यावेळी हा साप दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकातील सदाहरित जंगलांमध्ये आढळत असल्याचे नमूद करण्यात आले। अशा मर्यादित अधिवासाच्या विस्तारामुळे IUCNने या सापाचे मूल्यांकन इंडेंजर्ड श्रेणीत केले। मात्र मधल्या काळात या प्रजातीच्या नोंदी मध्य कर्नाटकाबरोबरच आंबोलीच्या उत्तरेकडे देखील मिळाल्या, त्यामुळे या प्रजातीचा अधिवासाचा विस्तार झाल्याचं लक्षात आलं। IUCNच्या 2019च्या माहितीनुसार या प्रजातीच्या अधिवास क्षेत्राची व्याप्ती ही 3000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेली आहे। मात्र नव्या संशोधनानुसार त्याची व्याप्ती 7682 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरल्याचं लक्षात आलंय। याचं कारण की अनेक संरक्षित वनक्षेत्रामध्ये या प्रजातीचा आढळून आलेला अधिवास, त्यामुळे आता या सापाची श्रेणी एंडेंजर्ड मधून नियर थ्रेटन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ।